मुंबईमध्ये शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी शेकडोच्या संख्येने ठाकरेंचे शिवसैनिक हे मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत। माझ्या मागे आपण दृश्यांमध्ये बघू शकतात, समृद्धी महामार्गावरून आता हे सगळे शिवसैनिक जे आहेत ते मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत। डीजी सूर्यवंशी, काय नेमकं वातावरण आहे आणि काय नेमकी अपेक्षा आजच्या दसरा मेळाव्याकडून? सालाबादाप्रमाणे शिवसैनिकांची ही पर्वणी असते। विचारांचं सोनं हा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हे लुटतील आणि ते आम्ही घेऊन आमच्या भागामध्ये पुढच्या काळात कार्य करू। आता मागील काही दिवसांपूर्वी जे विदर्भ मराठवाड्यात प्रचंड पाऊस झाला, पूरग्रस्त परिस्थिती झाली आणि हेक्टरी 50,000 रुपये हे शेतकऱ्यांना द्यावे अशी आमच्या पक्षप्रमुखांनी राऊत साहेबांनी मागणी केलेली आहे। 22.5 लाख कोटी जर तुम्ही उद्योजकांचे माफ करतात तर अजून 1 लाख कोटी कर्ज काढा ना आणि शेतकऱ्यांना तुम्ही मदत केली पाहिजे, उभं केलं पाहिजे। काही राहिलेलं नाही, घरं गेली, जनावरं गेली, संसार गेला आणि आज या सरकारची महायुतीला बहुमत या राज्याने दिलं। लाडकी बहीण असेल, अनेक योजना यांनी फसव्या योजना केल्या, आज आमचे साहेब यांचं चिरपाड करतील। आपल्याला आपण अनेक दिवसापासून ऐकतोय की दोन्ही बंधू एकत्र येणार, मात्र दोन्ही बंधू एकत्र अधिकृत कधी येणार? आजच्या मेळाव्याकडनं काही अपेक्षा आहे? आज सर्व शिवसैनिका मनसैनिकांना वाटतं की आदरणीय राजसाहेब सुद्धा येतील, परंतु आज यायचं कशा पद्धतीने एकत्र यायचं, जागा वाटप असेल, अजून काही राजकीय विषय असतील, हा दोघं पक्षाच्या प्रमुखांचा, राजसाहेबांचा, उद्धव साहेबांचा निर्णय आणि जर काही सरप्राईज मिळालं तर आम्हाला आनंदच आहे। कसं वातावरण आहे, काय भावना आहे कार्यकर्त्यांची? काल परवापासून आम्हाला मनसैनिकांचे कॉल आम्ही त्यांना केले की काय होणार आहे आणि जनतेच्या मनात सुद्धा असं वाटतं की ज्या पद्धतीची महाराष्ट्राची वाट लागलेली आहे आता ह्या दोघा भावांची आहे, पर्यायने हा वेगळा पर्याय या राज्याला मिळणार। आपण बघतोय हजारोच्या संख्येने हे सगळे ठाकरेंचे शिवसैनिक जे आहेत ते मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत। माझ्या मागे गाड्यांचा हा ताफा आपण बघता आहात आणि समृद्धी महामार्गावरून आजच्या या दसरा मेळाव्यासाठी हे शिवसैनिक जे आहेत ते आता मुंबईच्या दिशेने रवाना होत असल्याचं बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।